एक महत्त्वाची बातमी कोल्हापूरच्या कागल या ठिकाणी लव्ह जिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे। तर अमन नावाच्या तरुणानं मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे। मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं असा नागरिकांचा आरोप आहे। नवेद मुश्रीफांसह नागरिक कागल पोलीस ठाण्यामध्ये जमलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतोय कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा हा आरोप केला जातोय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून घेऊयात। भूषण, लव्ह जिहादचा आरोप केला जातोय, नेमकं हे प्रकरण काय आहे? नक्कीच कागल तालुक्यातील एका गावामधील मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अमन नावाच्या एका तरुणानं गेल्या 2 दिवसापासून कुठेतरी घेऊन गेल्याचा आरोप आहे तो होतोय। या संदर्भामध्ये संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती, मात्र त्याची योग्य दखल देखील घेतली नसल्याचा आरोप आता होतोय आणि त्यामुळेच आता संताप नागरिकांमधून व्यक्त होतोय। आणि या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत नवीद मुश्रीफ यांच्यासह नागरिक जे आहेत ते आता कागल पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये जमलेले आहेत। संबंधितांवर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी देखील होते। संबंधित आरोपीला काही राजकीय लोक मदत करत असल्याचा देखील आरोप या सगळ्या नागरिकांकडून केला जातो आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामुळे वातावरण कागल परिसरामध्ये काहीसं तणावपूर्ण बनल्याचं देखील बघायला मिळत आहे। मंत्री हसन मुश्रीफ आजच कागलमध्ये दाखल झालेले आहेत अधिवेशन संपवून आणि त्यांनी देखील या सगळ्यामध्ये कठोर कारवाईची मागणी आणि संबंधितांना तात्काळ शोधून काढण्याची मागणी आहे ती केलेली आहे। तशा सूचना जिल्हा प्रशासनाला आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासन किंवा पोलीस देखील कामाला लागल्याचं बघायला मिळते। मात्र एकूणच आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या प्रकरणाची चर्चा आहे ते कागल परिसरामध्ये सुरू होती। मात्र आज संतप्त पालक आणि नागरिकांनी कागल पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केल्याचं देखील बघायला मिळतंय आणि त्यामुळे या संदर्भात आता काय नेमकी कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून या प्रकरणाची चर्चा सुरू असताना आज या सगळ्या संदर्भात नागरिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो कोल्हापूरच्या कागलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं असा आरोप खरं तर या ठिकाणी केला जातोय आणि हा संपूर्ण प्रकार लव्ह जिहादचा आहे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे।